नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट म्हणतात ज्याला, त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काही कारणामुळे मला काल आजच्यासाठीचं विश्लेषण उपलब्ध करून देता आलं नव्हतं. पण तुम्हाला आठवत असेल की मी इथे सांगितलं होतं, शनिवारी जे विश्लेषण दिलं होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं आता खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालंय. मात्र आज जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये मी जी अपडेट देतो त्यामध्ये मी इथून किंमत खाली येत असताना सांगितलेलं होतं की 22,540 ही लेवल फार महत्वाची आहे आणि हे खूप आधी सांगितलं होतं. मार्केट ओपन झाल्यावर थोड्याच वेळात सांगितलेलं होतं. 22,540च्या जर किंमत खाली टिकली तर मग एक मोठं सेलिंग आणखीन बघायला मिळेल. मात्र जर 22,540च्या इथे आपल्याला बाउन्स बघायला मिळाला तर इथे आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तुम्ही चेक करू शकता की किंमत इथून एकदा खाली आली, 22,540च्या थोडंसं वरून एक बाउन्स आला. परत किंमत खाली आली. आता इथे जवळ-जवळ 22,540ला टच झाली. 2-3 पॉइंटचा फक्त फरक राहिला आणि अर्थात ती महत्त्वाची लेवल असल्यामुळे त्याच्यावरूनच आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं. तर ही गोष्ट असते ॲस्ट्रो लेव्हलची. जेव्हा आपण एखादी ॲस्ट्रो लेव्हल देतो, त्यावेळेला त्या लेव्हलला किती महत्त्व असतं तुम्ही बघू शकता. एकदा इथे आणि एकदा इथे. दोनदा या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि त्यानंतर तर आपल्याला दुसऱ्यांदा सपोर्ट घेतल्यानंतर तर खूप चांगली तेजी बघायला मिळाली. दुर्दैवानं हे जे अपडेट होतं पुढचं ते मला आज देता आलं नाही. उद्यापासून काय होईल तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळायला सुरुवात होतील. तर मी इथे एवढंच सांगितलं होतं की इथनं मग तेजी होऊ शकते. कुठपर्यंत तेजी होऊ शकते हे अपडेट मला देता आलं नव्हतं. ते आता मी तुम्हाला इथे दाखवतोय. आपलं पहिलं टार्गेट होतं 22,840 म्हणजे जर 22,540चा सपोर्ट घेतला असता आणि बाउन्स आला असता तर 22,840 हे आपलं पहिलं टार्गेट असणार असतं. 23,010 हे दुसरं टार्गेट आहे आणि 23,140 हे फायनल टार्गेट आहे. फायनल टार्गेट आहे याचा अर्थ काय आहे की उद्या कदाचित काय होईल, इथेच कुठेतरी एम पॅटर्न बनेल किंवा थोडासा वर जाऊन इथे एम पॅटर्न बनेल. बरोबर, किंवा ह्याच्या सुद्धा वर जाऊन इथे कुठेतरी असा एम पॅटर्न बनू शकतो. तर त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तेजी आता आपल्याला ह्या एरियामध्ये कुठेतरी ही शॉर्ट टर्म मध्ये होणारी जी तेजी आहे ती आता थांबू शकते आणि उद्या एकदा एम पॅटर्न बनला की पुन्हा एकदा सेलिंगचं हे चालू होऊ शकतं, सेलिंग चालू होऊ शकतं. तर अशा प्रकारचं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अर्थात ते सेलिंग किती होईल, काय होईल ते येणारा काळ ठरवेल. पण आता इथे जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत ही तेजी चालू राहणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुम्ही इथे बघू शकता 2 तारखेला गुरुवारी आपल्याला इथे मार्केटमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर ही तेजी चालू झाली होती आणि त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 22,200च्या आसपास इथे आपल्याला हे सगळं बॉटम बनला होता आणि तिथून जे चालू झालंय आता जवळ-जवळ आपण 23,000ला आज टच केलं होतं. हाय बघितला तर तुमच्या लक्षात येईल 22,998.35 म्हणजे जवळ-जवळ 800 पॉइंटची ही तेजी झालेली आहे. आणखीन थोडीशी वर होऊ शकते आणि मग पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग
बघायला मिळू शकतं. तर तुम्हाला आठवत असेल मी एका वीकली मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, दोनदा सांगितलं होतं इनफॅक्ट, की हजार-हजार पॉइंटची तेजी आपल्याला दरवेळेला बघायला मिळते आणि त्यानंतर मग सेलिंग येतंय आणि दरवेळेला सेलिंग आल्यानंतर आपला पूर्वीचा जो लो बनलेला असतो, हा लो तुटतोय. जेव्हा कधी असं होईल, म्हणजे समजा इथून आता 1000 पॉइंट 800 पॉइंटची झाली आहे. अजून एक 900 म्हणजे अजून एक 100-150 पॉइंट 200 पॉइंटची झाली आणि त्यानंतर जर सेलिंग यायला लागलं, तर सेलिंग येत असताना मग हा लो तुटतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर हा लो तुटला नाही आणि त्याच्या आधीच बाउन्स आला आणि परत वर जायला लागलं, तर इथे आपल्या लक्षात येईल की एक डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो आणि मग त्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउटला मग खऱ्या अर्थानं जी तेजी आपल्याला अपेक्षित आहे बरेच दिवस, ती होऊ शकते. हे कधी होईल? ज्या वेळेला ही आपल्याला आता जी तेजी होणार आहे, ही तेजी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर दाखवतो. ही तेजी ह्या लेव्हलपर्यंत कुठेतरी होऊ शकते आणि त्यानंतर जेव्हा एम पॅटर्न म्हणून सेलिंग येईल, हे येणारं सेलिंग जे असणार आहे, हे आपल्याला जर हा 2 तारखेचा लो जो आहे, ते जर त्यानं तोडलं नाही आणि सेलिंग आलं प्रॉपर आपण दिलेली टार्गेट आली आणि त्यानंतर जर बाउन्स यायला लागला आणि परत वर जाताना हा जो हाय असेल तो मोडला, तर मग डब्ल्यू पॅटर्न क्रिएट होईल. ही गोष्ट आपल्याला आता लक्षात आली असेल. जे लोकं, जे सदस्य आपले नियमित व्हिडिओ बघतात त्यांना तर चांगलं लक्षात आलं असेल. पण तसं झालं नाही, तर काय होईल? जर 2 तारखेचा लो तोडला, तर मग आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टी 50चं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. मुद्दाम डिटेलमध्ये सांगितलंय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आणखीन जास्त तेजीची अपेक्षा आपण करू शकत नाही. थोडीशी 150-200 पॉइंटची तेजी होऊ शकते आणखीन. पण त्यानंतर मग आपल्याला ती सुद्धा जास्तीत जास्त वाटते. मग आपल्याला कदाचित एक शॉर्ट टर्ममध्ये सेलिंग, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. हे झालं निफ्टी 50चं. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम प्रकार आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं ठेवायचं आहे, की वर जात असताना जी 3 टार्गेट होती, पैकी 2 टार्गेट आलेली आहेत. पहिलं टार्गेट कुठलं होतं? 52,010चं होतं. दुसरं टार्गेट कुठलं होतं? 52,525चं होतं. तिसरं टार्गेट 52,910चं आहे, जे अजून आलेलं नाही. कदाचित काय होईल, उद्या सकाळी थोडंसं इथे येईल, एम पॅटर्न बनेल. जिथे कुठे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तिसरं टार्गेट आहे म्हणजे हे फायनल टार्गेट आहे. याचा अर्थ ह्याच्यावर किंमत जाणारच नाही असं नाही. जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत त्याच्यावर किंमत भरपूर जाऊ शकते. बरोबर? एम पॅटर्न ज्या क्षणी बनेल त्या क्षणी ही तेजी स्टॉप होईल आणि त्यानंतर मग आपल्याला आणखीन एकदा प्रॉफिट बुकिंग, सेलिंग बघायला मिळू शकतं. इथे सुद्धा तोच नियम आहे. हे सेलिंग जे येणार आहे, ते जेव्हा यायला चालू होईल, त्यावेळेला कुठपर्यंत जातं, 2 तारखेचा लो तोडतं का? ह्या गोष्टी आता फार महत्त्वाच्या असणार आहेत. तर इन बिटवीन असणारी जी टार्गेट्स असतील, ते आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर हे झालं निफ्टी नंतर बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण बघणार आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आपण ती थोडक्यात पटापट बघायला सुरुवात करूया. आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यावर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आणखीन एक नवीन बटन तुम्हाला जॉइन बटन दिसायला लागलं असेल. या जॉइन बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. चॅनल मेंबरशिपमध्ये काय काय ऑप्शन आहेत ती माहिती वाचू शकता. आधी ती माहिती वाचायची आहे आणि मग घ्यायची आहे. बरेच जण जॉइन बटनला क्लिक करायला घाबरतात. त्यांना असं वाटतं जॉइन बटनला फक्त क्लिक केलं म्हणजे तुम्ही लगेच मेंबरशिप घेतली. तसं नाहीये. तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती वाचता येते आणि ती माहिती मी थोडक्यात इथे सांगतो देखील आहे. जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला 4 लेव्हल दिसतील: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. यामध्ये लक्षात ठेवा, सध्या फक्त गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस चालू झालेली आहे. पहिल्या 2 मेंबरशिपची अजून सर्व्हिस चालू झालेली नाहीये. त्यामुळे हे जे 2 मेंबरशिप आहेत हे कुणीही घेऊ नका. घेतलं असेल तर अपग्रेड करा. नाहीतर काय होईल, तुमचे पैसे फुकट जातील. हे जे पैसे भरायचे आहेत हे YouTubeला भरायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे पेड कोर्सचे सदस्य आहेत, ज्यांनी आजपर्यंत कधीही मागच्या 6 वर्षामध्ये आपला कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, तर ते प्रीमियम ग्रुपचे पण आपले सदस्य असणार आणि जे नुसते प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, ह्यांना आपण गोल्ड मेंबरशिपचं अपडेट देतोय. त्यामुळे त्यांना वेगळी मेंबरशिप घ्यायची गरज नाहीये. तर त्यांना ॲस्ट्रो मार्केट अपडेट्स जे गोल्ड मेंबरशिपच्या सदस्यांना दिले जातात, तेच ह्या सर्व सदस्यांना दिले जात आहेत. तर त्यामुळे त्यांना वेगळी मेंबरशिप घेण्याची आवश्यकता आता
नाहीये. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर मी माझा WhatsApp नंबर देतोय. हा माझा WhatsApp नंबर आहे. हा नोंद करून घ्या आणि ह्याच्यावर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. इथे तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. याच्यावर फक्त YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती पाहिजे असा जर मेसेज टाकला, तर मी तुम्हाला सर्व माहिती मराठीत तिथे वाचायला देऊ शकतो. मग त्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. आपल्याला बाकी सर्व आता व्यवस्थित कळलेलंच आहे. वर जात असताना आपल्याला 73,730 चं पहिलं टार्गेट होतं. 74,300 चं दुसरं टार्गेट होतं. पहिलं टार्गेट आलेलं आहे. दुसरं टार्गेटच्या अगदी जवळ जाऊन आपल्याला किंमत खाली आलेली आहे. तिसरं टार्गेट आहे 74,730. म्हणजे जर तेजी होणार असेल तर साधारणपणे इथपर्यंत, इथपर्यंत किंवा ह्याच्या वरपर्यंत होऊ शकते आणि त्यानंतर एम पॅटर्न म्हणून पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आहे, की आता तेजी जी होईल ती एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत होणार आहे. जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तेजी चालूच राहू शकते. हे आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल. एकदा एम पॅटर्न बनला की पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. सेलिंग येत असताना 2 तारखेला बनलेला हा जो लो आहे, तो आपल्याला टिकतो का? तोडला जातो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर ह्या वेळेला तोडला गेला नाही आणि तेजी व्हायला लागली, तर मग आपल्याला काय होईल? मग बॉटम बनला असं आपल्याला वाटू शकेल आणि त्यानंतर मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं बाउन्स किंवा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता-जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही शंका असतील, काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.